अबोली या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये मनवा सांगत असते, अबोली बहिणी तू कसं काय अंकुश दादाला असं बोलू शकतेस। यावरती अबोली म्हणते, मनवा तू तर गप्पच बस, तू तर काही बोलूच नकोस। यावरती अंकुश म्हणतो, बघितलंस ना मनवा, तुझी अबोली बहिणी पूर्णपणे बदलून गेलेली आहे। यावरती अंकुश म्हणतो, तुला आता निघायला सांगायला लागेल का। त्यावरती श्रेयस म्हणतो, मी ना तुला धडा शिकवेन। मग अबोली मध्ये येते आणि आता ती सांगते, श्रेयस तू काळजी करू नकोस, मी इकडे सुखरूप आहे, तू निघ, कारण हे अंकुश सर उगाचच तुला काहीतरी बोलतील आणि मग मात्र ते मला आवडणार नाही। यावरती आता इकडे श्रेयस म्हणतो, अबोली तू माझी किती काळजी घेतेस, तू खरंच माझ्यासाठी किती काय काय करतेस, मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं आणि तू म्हणतेस ना म्हणून मी जातो, पण मी गेलो असलो ना तरी सुद्धा तू तुझ्या बोटाची व्यवस्थितरित्या काळजी घे। यावरती अबोली म्हणते, श्रेयस तू काळजी करू नकोस, मी माझ्या बोटाला बरोबर बँडेज करीन। असं म्हणत श्रेयस निघून गेल्यावरती मग अबोली घरात येते। इकडे आता अंकुश अबोलीच्या बोटाचं बँडेज करत असतो आणि त्याच वेळेला आता मात्र नीता हे सगळं पाहत असते। मग आता इकडे अबोली म्हणते, आपलं नशिबातच ते सगळं नव्हतं, म्हणजे ज्याला चावी न मिळाल्याचं दुःख झालेलं असतं। अंकुश म्हणतो, ठीक आहे, आपण प्रयत्न तर केले ना, चावी नाही मिळाली तर नको, काहीतरी वेगळं नियतीच्या मनात असेल। असं म्हणत असताना मग आता अबोली उठते आणि नीताताई काय तुमची योजना होती, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही श्रेयस आणि माझा साखरपुडा घडवून आणलात। सिरियसली तुम्हाला असं वाटतं की श्रेयस आणि माझा साखरपुडा घडवण्यासाठी ही काही घाणेरडी चाल जी तुम्ही खेळलेली आहेत ती यशस्वी होईल। यावरती नीता म्हणते, मी घाणेरडी चाल खेळली, घाणेरडी चाल तर तू खेळलीस, म्हणजे या सगळ्यामध्ये मी म्हटलं होतं तरी मी तुझ्या हाताला धक्का तरी लावला होता का, मी तुला खलबत्त्यात हात चेचला, किती खोटं बोललीस तू। असं म्हणत मात्र आता इकडे नीता म्हणते, मी तुझा हात खलबत्त्यात चेचला नाही, तू स्वतःचा हाताला इजा करून घेतलीस। यावरती अबोली म्हणते, असं कसं नीताताई, तुम्हीच तर माझा हात चेचलात ना। त्यावरती मनवा येते आणि हो नीताताई तूच हे सगळं केलंस। यावरती आता रमा म्हणते, हो नीता मी पाहिलंय हे सगळं तूच केलंयस। असं म्हणत सगळेच जण नीताच्या विरोधामध्ये आता दटून उभे राहतात आणि नीता तूच हे सगळं केलंयस असं नीताला बोलतात। नीता म्हणते, आई अगं तू तरी माझ्या बाजूने उभी राहा, किती खोटं बोलतेस तू। राघू तू तरी बोल, राघू तू तरी पाहिलंस का, आता राघूने नीताचाच पवित्रा घेतलेला असतो, आपली मान वाचवायची, बाकी गेलं सगळं उडत। त्यामुळे राघू म्हणते, मला या सगळ्यामध्ये खरंच काही माहितीच नाहीये। असं म्हणत राघू आता आपलं अंग काढून घेते। नीता पूर्णपणे एकटी पडते। नीता सांगते, या सगळ्याचा मी तुझ्याकडून बदला घेईन, ही गोष्ट मात्र अबोली तू लक्षात ठेव, मी या सगळ्यामध्ये तुझा खरा चेहरा त्या श्रेयसच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही। असं म्हणत नीता आता अबोलीला चांगलीच धमकी देत असते। तोपर्यंत इकडे ज्या चावीसाठी ही सगळी शोधाशोध चालू असते ती चावी एका मुलाला मिळते। ती चावी मुलाला मिळाल्यावरती तो विचार करतो, किती छान चावी आहे, मला ही चावी अबोली ताईला द्यायला पाहिजे। तोपर्यंत अबोली नीताला सांगत असते, नीताताई 1 मिनिट थांबा, म्हणजे तुम्ही त्या श्रेयसची जी साथ देताय ना, ही साथ तुम्ही चुकीच्या माणसाची देताय, म्हणजे तुम्हाला समजतंय का, उद्या जर का वेळ आली तर तो तुम्हाला आणि राघूला दोघींनाही लाथ मारून उडवायला वेळ नाही लावणार। त्यामुळे तुम्ही विचार करा, जर का या सगळ्यामध्ये तो तुम्हाला अशा पद्धतीने ट्रीट करू शकतो तर उद्या तुमचा बदला घेण्यासाठी तो काही करू शकतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। यावरती नीता सांगते, काही बोलू नकोस। अंकुश म्हणतो, बघितलंस अबोली या सगळ्यामध्ये तुझी किती साथ देते आणि तरीसुद्धा तू अबोलीच्या विरोधात उभी आहेस। यावरती नीता म्हणते, साथ देते, मग माझा अपमान झाला तेव्हा तुम्ही दोघं जण गप्प का होतात। यावरती अंकुश म्हणतो, तुझ्या अपमानाला तू एकटीच जबाबदार आहेस। असं म्हणत अंकुश आता नीताची चांगलीच खरडपट्टी काढत असतो। पण तोपर्यंत ज्या छोट्या मुलाला चावी मिळालेली असते तो सारखं आपलं अबोलीताई 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 बोलतो, पण त्यावेळेला अबोली म्हणते, मी जरा बिझी आहे बाळा, मी तुला नंतर कॉल करते, आणि त्यामुळे त्या मुलाकडे चावी तशीच राहते। इकडे श्रेयस घरी येतो। श्रेयस घरी आल्यावर ती पाहतो तर काय, त्याच्या पॉकेटमध्ये चावीच नसते आणि तो विचार करतो, आता तर जेवण भरवायची वेळ आहे,
चावी न मिळून कसं चालेल, मला आत्ताच्या आत्ता चावी शोधली पाहिजे असा विचार करत श्रेयस इकडे तिकडे पाहतो आणि अबोलीच्या घरी माझी चावी पडली असेल का, नाही, मला ही चावी शोधून आणायलाच पाहिजे असा विचार करत श्रेयस धावत पळत आता अबोलीला फोन लावायला निघतो. तोपर्यंत तो छोटा मुलगा विचार करतो, ठीक आहे, अबोलीताईला आत्ता वेळ नाहीये चावी बघायला, तर मी ही चावी माझ्याचकडे ठेवतो. अबोलीताईला जेव्हा वेळ असेल, ती जेव्हा येईल तेव्हा ही चावी देईन. तोपर्यंत त्याची आई येते आणि काय चाललंय तुझं इथे, या मुलांच्यात खेळतोय, चल बरं घरामध्ये, यावरती काय तुझ्या हातामध्ये, तर तो सांगतो की चावी आहे. तोपर्यंत इकडे आता श्रेयस अबोलीला कॉल करतो. आत्तापर्यंत अबोलीला वाटत असतं की चावी श्रेयसकडेच आहे, पण ज्या वेळेला श्रेयस कॉल करतो आणि हॅलो अबोली, अगं माझी चावी तुझ्या इकडे राहिले का, म्हणजे माझ्या एका रूमच्या महत्वाची चावी आहे ती तुमच्याकडे पडले का. अबोली म्हणते, श्रेयस मला तरी तशी काही भेटली नाही, पण जर भेटली ना तर मी तुला नक्की कळवते. आता अबोली अंकुशला बोलवते. अंकुश सर, श्रेयसचा कॉल आला होता आणि त्याची चावी हरवली, म्हणजे ती आपल्याचकडे पडले. आपण या सगळ्यामध्ये हा फायदा घेतला पाहिजे आणि आपण ती चावी शोधली पाहिजे असं म्हणत आता फायनली अबोली अंकुश सगळेजण चावी शोधण्यासाठी लागतात. सगळेजण ज्या वेळेला चावी शोधायला लागतात, नीता तिकडे येते आणि नक्की काय चाललंय या सगळ्यांचं, हे सगळेजण काय शोधण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणत ते इकडे तिकडे पाहायला लागते. तोपर्यंत आता मात्र इकडे अबोली म्हणते, अंकुश सर, मगाशी तो छोटा आपल्या चाळीतला मुलगा आहे ना, तो मला अबोलीताई तुला काहीतरी दाखवायचंय असं म्हणायला आलेला, कदाचित त्याला ती चावी सापडली असेल का. अंकुश म्हणतो, वेळ वाया न घालता आपण त्याला भेटूया. मग दोघ जण त्या मुलाच्या इकडे येतात. अंकुश म्हणतो, काय रे बाळा, तुला चावी वगैरे काही सापडले का. यावर तो म्हणतो, हो, पण मी तुम्हाला नाही देणार. यावरती अंकुश म्हणतो, मी तुला चॉकलेट देईन. तो म्हणतो, तरी पण नाही मी देणार, मी फक्त ही अबोलीताईलाच देणार. मग तो अबोलीकडे येतो. अबोलीताई, ही चावी तुझ्यासाठी मी ठेवली होती. अबोली खूपच खुश होते आणि अंकुश सर, आता आपलं सगळं मिटलेलं आहे, ही चावी घेऊन उद्या आपण श्रेयसच्या खोलीत घुसायचं असं म्हणत असताना श्रेयस येतो आणि तो म्हणतो, अबोली चावी सापडली, दे बरं. यावरती तो छोटा मुलगा म्हणतो, काका ही चावी मला सापडली. अंकुश आता इकडे श्रेयस म्हणतो, अरे वा, छान आहे, बरं तुला मी काहीतरी गिफ्ट देईन असं म्हणत आता इकडे तो या सगळ्यामध्ये आता इकडे त्या मुलाकडे पाहतो आणि मुलाकडे पाहिल्यावरती तो लगेचच तिकडून निघतो. ज्या वेळेला आता तो चावी घेऊन निघत असतो त्यावेळेला अबोलीला चावी देण्यावाचून काही गत्यंतरच नसतं. ज्या वेळेला तो चावी घेऊन निघतो तेव्हा अंकुश या सगळ्यामध्ये आता ती चावी घेतो आणि ही चावी तुला मिळणार नाही. मग श्रेयस चिडतो, अंकुश निमूटपणे माझी चावी दे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. अंकुश म्हणतो, बिलकुल नाही, ही चावी तुला मिळणार नाही, आता ही चावी माझी झाली. मग तो गन काढतो. मग अबोली म्हणते, श्रेयस काय करतोयस तू ह्यांना काही करू नकोस. श्रेयस म्हणतो, का, तुला काय यांचा एवढा पुळका. यावरती अबोली म्हणते, त्यांचा पुळका मला अजिबात नाहीये, मला तुझ्याबद्दल भीती वाटते. म्हणजे बघ ना, जर का तू चावी साठी ह्यांचा जीव घेतलास तर तुला या सगळ्यामध्ये काहीतरी होईल आणि मला नाही वाटत की क्षुल्लक गोष्टीसाठी तुला स्वतःला काही व्हावं असं म्हणत अबोली श्रेयसला थांबवते. श्रेयस म्हणतो, अबोली तू म्हणतेस म्हणून मी या सगळ्यामध्ये इथून निघून जात आहे. पण अंकुश वेळ काढूपणा करत असतो आणि अबोली म्हटली तरी मी चावी देणार नाही. अबोली सांगते, सर पहिली चावी त्याला देऊन टाका. पण अंकुश तोपर्यंत साबणावरती ठसे घेत असतो आणि म्हणून तो टाइमपास करत असतो. फायनली आता मात्र अबोली श्रेयसला ती चावी देते. श्रेयस निघून जातो आणि ती चावी घेऊन तो घरी येतो. घरी आल्यावरती तो आता त्या चावीने दरवाजा उघडून जेवण देण्यासाठी आत जातो. अबोली चिडते आणि का केलं तुम्ही हे सगळं इतकं, त्याने गोळी चालवली असती तर. अंकुश म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी सरप्राईज आहे, हे बघ ही चावी, म्हणजे मी हे सगळा टाइमपास करत होतो कारण या चावीवरती त्याचे चावीचे साबणावरती ठसे घ्यायचे होते. आता इकडे चावीचे ठसे घेतल्यावरती अंकुश ती चावी बनवायला टाकतो आणि आता अबोली अंकुशच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा आलेला असतो. श्रेयस घरी येतो आणि हात धुवायला येतो, त्याच्या हाताला साबण लागतो आणि तो विचार करतो, अजून तर मी साबणाला हात पण नाही लावला, मग हाताला साबण कसा लागला, नक्की काय घडलंय. पण त्याला वेळ नसतो कारण त्याला जेवण द्यायचं असतं. पटकन येतो, दार उघडतो आणि जेवण घेऊन तो आत येतो. आज काय झालं माहितीये का, आज या सगळ्यामध्ये मला अंकुश नळाला
जन्माला आला होता त्या अंकुशला मी अशी शिक्षा घडवली असं म्हणत तो आता सगळं सांगत असतो. तोपर्यंत इकडे आता त्याच वेळेला अंकुश अबोलीला ती चावी देतो आणि उद्याच्या दिवसाला आपण या घरामध्ये घुसायचं म्हणजे घुसायचं असं म्हणत ती चावी देऊन या सगळ्यामध्ये आता मात्र त्या चावी घेऊन घुसण्याचा प्रयत्न होणार असतो. हे सगळं घडत असताना आता या सगळ्यामध्ये अंकुश अबोलीने दुसऱ्या दिवशीचं खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं आणि आता दोघं जण श्रेयसला फोन करतात. अबोली श्रेयसला फोन करते आणि हॅलो श्रेयस, अरे मला अंकुश सर खूप त्रास देत आहेत, आपण बाहेर जाऊया का? श्रेयस म्हणतो उद्या आपण बाहेर जाऊ. आता श्रेयस ज्या वेळेला बाहेर जाणार त्यावेळेला अबोली क्रिशच्या आणि आता मनवाच्या मदतीने पुन्हा एकदा त्याच्या घरात एंट्री करत ती रूम खोलत महत्त्वाचा पुरावा शोधून काढणार.